पण पाहतोय बांद्र्यातली ही दृश्य अतिक्रमण हटवतानाची ही दृश्य काल सुद्धा इथे कारवाई झाली होती आणि आता काहीशी परिस्थिती जी आहे ती चिघळलेली आहे। तर पोलिसांनी काही काळ इथे लाठीचार्ज सुद्धा केला होता जमावाला पांगवण्यासाठी। तर पोलिसांवर सुद्धा उलट दगडफेक काही रहिवाशांनी केलेली आहे, या अतिक्रमणधारकांनी केलेली आहे। तर पोलिसांनी कारवाईच्या वेळी लाठीचार्ज केलेला आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा गरीबनगर वांद्रे इथं अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। नंदकिशोर गावडे आमचा प्रतिनिधी सध्या आमच्या सोबत आहे, तर थेट जाऊयात, ते सध्या घटनास्थळी आहेत। नंदकिशोर, सध्या आता तिथे काय परिस्थिती आहे, परिस्थिती निवळली आहे का? नाही, नक्कीच समोरचे आपण थेट दृश्य बघतोय। मोठमोठे जे दगड आहेत ती मारताना ही लाईव्ह दृश्य आहेत। अनेक जे तरुण आहेत ते खरं तर एका पूलवरती उभं होते, बरेचसे 10-15 मिनिटं झालं। या ठिकाणी जी शांत करण्याचं जी प्रोसेस आहे ते पोलीस करत असताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र अचानक पोलिसांनी संपूर्ण ब्रिज जो आहे तो खाली करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर खालती जाऊन अचानक मोठमोठी जी दगड आहेत ती खरं तर फेकण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। दगड अजून सुद्धा फेकतायत पोलिसांच्या अंगाच्या दिशेनं। खरं तर ही संपूर्ण दगड आहेत, पोलीस सध्या पाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडे खरं तर ही संपूर्ण कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खरं तर पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र या अगोदर जर पाहायला गेलं तर 3 ते 3:30च्या दरम्यान एक लाठीचार्ज झालेला होता आणि त्या लाठीचार्ज दरम्यान अनेक जे तरुण आहेत त्या तरुणांना सुद्धा पोलिसांनी सौम्य पद्धतीने पडलेलं आपल्याला पाहिलं आणि आता पोलिसांकडून ही मोठी कारवाई जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। अचानक पद्धतीने संपूर्ण पोलीस जे आहे ते खरं तर आता जे झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी घुसलेली आपल्याला पाहायला मिळतात। ही मोठी कारवाई जी आहे ती आता पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक बिल्डिंग जे आहेत, बिल्डिंगमध्ये मोठमोठ्या फॅमिली आहेत, मात्र बिल्डिंगच्या अनेक जे खिडकी आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या पद्धतीने जे आहेत ते तरुण होते आणि त्या तरुणांनी सुद्धा अनेक ठिकाणाहून दगडफेकाचे जे आहे ते काम करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता पोलिसांकडून ही जी मोठी कारवाई जी आहे ती सध्या केलेली पाहायला मिळते। एकंदरीत मोठ्या पद्धतीने जवळपास हजारोंच्या संख्येनं पोलीस जे आहे ते बँड्रा ईस्टच्या गरीबनगर परिसरात कालपासून तैनात होते। 2 वेळा खरं तर पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला होता। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अनेक आव्हाने जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र अचानक या ठिकाणी राहणाऱ्या संपूर्ण वस्तीतील जी तरुण पिढी होती किंवा तरुण वर्ग होतो त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि याला तीव्र विरोध जो आहे तो खरं तर दर्शवला जात होताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र सध्याची दृश्य आपण बघतोय की याच ठिकाणी जो समोर पूल दिसतो त्या पुलावरती जवळपास 10 ते 15 मिनिटं जे आहे ते वेगवेगळ्या घोषणाबाजी किंवा अनेक जो विरोध आहे तो हे तरुण करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि अचानक या तरुणांनी जे आहे ते मोठ्या पद्धतीनं जे दगड आहेत ती दगड पोलिसांच्या दिशेनं भडकवलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मोठमोठी बिल्डिंग आहे। माझे कॅमेरामन सुरेशला विनंती करेन की संपूर्ण हा बिल्डिंग परिसर आहे, कडेला जर पाहायला गेलं तर गरीबनगर होतं आणि याच ठिकाणी मोठ्या पद्धतीनं अनधिकृत ज्या झोपड्या होत्या किंवा छोटी घरं होती ती होती आणि कडेला जर पाहायला गेलं तर वेस्टर्नचा दादरचा संपूर्ण परिसर जो आहे, रेल्वेचा परिसर जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अनेक जे झोपडपट्ट्या आहेत त्या रेल्वे रुळावरती येतात, हा खरं तर मुख्य ताबा होता आणि यासाठी खरं तर संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढण्याची प्रोसेस जी आहे ते रेल्वेकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। काल सकाळपासून खरं तर मुंबई पोलीस असू दे किंवा रेल्वे पोलीस असू दे यांच्या तुकड्या ज्या आहेत म्हणजे टास्क फोर्स असू दे किंवा राखीव दल असू दे या ठिकाणी उपस्थित होतं। मात्र काल नॉर्मल जो आहे तो विरोध झालेला होता, मात्र आज जो आहे तो विरोध जो आहे तो तीव्र असलेला आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर पोलिसांनी 2 वेळा लाठीचार्ज केला, अनेक वेळा पोलिसांच्या अंगावरती सुद्धा धावण्याचा प्रयत्न झाला। मात्र ही दगड फेकण्याची जी घटना आहे ती सध्या मोठी मानली जाते आणि संपूर्ण आता ज्या तरुणांनी दगड फेकलेले त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। एक स्टेप जे आहे ते पोलीस आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या दिशेनं दगड आलेली होती त्या दगडच पुन्हा एकदा त्यावरती मारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि JCB लावून तो संपूर्ण रोड जो आहे तो खरं तर ब्लॉक करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत ही संपूर्ण परिस्थिती आपण बघतोय। सध्या मोठा तणाव जो आहे तो या संपूर्ण बँड्रा ईस्टच्या परिसरात असलेला आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक केलेले आहेत। अनेक जे आपला बँड्राचा जो स्टेशनचा परिसर आहे तो सध्या मोकळा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। कोणतीही दुर्घटना घडू नये की कोणत्याही प्रवाशाला याचा फटका बसू नये, कुठल्याही प्रवाशाला कुठलाही दगड लागू नये यासाठी हा संपूर्ण जो ब्रिज आहे तो खरं तर मोकळा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। इतिहासातली ही सगळ्यात मोठी कारवाई दिसते। 23
मे पर्यंत ही कारवाई चालणार आहे, म्हणजे आणखी काही दिवस चालणार आहे ही कारवाई. तर या दृष्टीने पोलिसांचा फौजफाटा आज जेवढा दिसतोय तेवढा कदाचित अजून परिस्थिती चिघळू नये म्हणून वाढताना दिसतोय पोलिसांचा फौजफाटा सुद्धा. नक्कीच खरं तर कालपासून या पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो जैसा ते आहे आज अधिक जो आहे ते बल मागवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आतापर्यंत 60% जे आहे ते जे कारवाईचं काम आहे जे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनेक जे म्हणजे आपण एक बाजू बघतोय मात्र याची दुसरी बाजू सुद्धा आहे. मी ज्या ठिकाणून ही दृश्य दाखवतोय त्याच्या पाठीमागे सुद्धा गरीबनगरचा अनेक झोपडपट्टीचा भाग आहे जो काल जो आहे तो त्याला तोडलेला आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा जर पाहायला गेलं तर हजारोंच्या संख्येनं पोलीस माझ्या पाठीमागच्या सुद्धा बाजूला आहेत. आपण समोरच्या बाजूला पूर्ण पोलिसांच्या छावणीचं स्वरूप बघतोय. हे मुंबई पोलीस असू दे किंवा रेल्वे पोलीस असू दे दोन्ही पोलिसांच्या मार्फत ही संयुक्त जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र हा जो प्रकार आहे किंवा हा जो विरोध आहे आणि विरोधांती जो दगडफेक आहे ही खरं तर चुकीची घटना असं पोलिसांकडून मानण्यात येते. आणि ज्या पोलिसांनी ज्या नागरिकांनी किंवा ज्या तरुणांनी हे दगड फिरकवलेले होते त्या तरुणांना आता ताब्यात घ्यायचं काम जे आहे ते पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात. समोरचे आपण दृश्य बघतोय त्याला जे पोलीस जे आहेत ते मारताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत अनेक पोलिसांवरती हे दगड लागलेले होते. अनेक त्या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी असतो किंवा तोडक कारवाई करण्याचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी होते. त्यामुळे अनेकांना जी दगड आहेत ती सुद्धा लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच जे तरुण आहेत त्या तरुणाला आता धरलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या अनेक एक नाही तर अनेक जे तरुण आहेत ते खरं तर या ठिकाणी होते. मात्र काही तरुण जे आहेत ते या ठिकाणून पलायन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक बिल्डिंगमध्ये खरं तर हे तरुण शिरलेले होते. अनेक बिल्डिंगच्या खिडक्यातून हे ज्या दगडं होती किंवा जे गावेल ते आहेत ते खालती फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे ही मोठी कारवाई जी आहे तोडक कारवाई जे सुरू असताना ही दगडफेक झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र पोलिसांकडून आता शांततेचं पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलेलं आहे. ज्या तरुणांनी या पोलिसांवरती किंवा या कारवाई दरम्यान जे दगडफेक करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्याची जी प्रोसेस आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नंदकुमार, आणखी एक महत्त्वाची गोष्ट खरं तर तू म्हणतोस त्याप्रमाणे एकेकाला धरायला सुरुवात केलेली आहे. तर काही आणखी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे का? कारण ही परिस्थिती आहे जसजशी तोडक कारवाई आणखी पुढे जाणार आहे, ही मोहीम आणखी वाढणार आहे, तसतसं साहजिकच आहे जे यात बाधित आहेत किंवा ज्यांना हटवण्यात आलेलं आहे त्यांचा संताप किंवा त्यांचा एक प्रकारे चीडसुद्धा त्यांची होणार आहे. आता पण आपण लाईव्ह दृश्यांमध्ये बघतोय की काही महिला पोलिसांसोबत हुज्जत घालतात. तर महिला पोलिसांची कुमक इथे मागवण्यात आलेली आहे. तर आणखी कोणकोणत्या फोर्सेसना इथं पाचारण करण्यात आलंय? नक्कीच पोलीस राखीव दल जे आहे ते या ठिकाणी तैनात आहे. कालपासून अनेक ज्या तुकड्या आहेत ते या ठिकाणी तैनात असताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. सोबतच मुंबई पोलीस आहेत. मुंबई पोलिसांसोबत रेल्वे पोलिसांची कुमक जी आहेत ती या ठिकाणी आहे. टास्क फोर्स म्हणजे जे अतिमहत्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलिसांना पाचारण केले जातात ते सुद्धा पोलीस या ठिकाणी आहेत. मोठ्या पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये खरं तर ही कारवाई होणार होती. अशा पद्धतीचा अनुचित प्रकार इतक्या लवकर घडेल असं पोलिसांना वाटलं नव्हतं. मात्र पोलीस सुद्धा बंदोबस्तात आहे. जवळपास हजारोंच्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात आहे. खरं तर 60% मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 60% ही तोडक कारवाई जी आहे ती पूर्ण झालेली आहे. जवळपास 40% कारवाई जी आहे ती बाकी आहे. त्यामुळे आज उद्या 2 दिवस खरं तर या ठिकाणी कारवाईसाठी जातील. अशाच पद्धतीचं पोलीस दल उद्या सुद्धा कार्यरत असतील. उद्या सुद्धा ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात येईल. मात्र प्रामुख्यानं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणचा ज्या नागरिकांचा संताप जो आहे तो 2021 साली SIR जी परीक्षण केलेलं होतं ते परीक्षण चुकीचं आहे असं खरं तर या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि पुन्हा एकदा हे परीक्षण करावं, SIR पुन्हा एकदा अशा पद्धतीनं परीक्षण करावं अशा खरं तर ही अशा पद्धतीनं माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की पाठीमागची जी दृश्य जी आहेत ती सुद्धा त्यांना दाखवावी. पाठीमागे सुद्धा काही जे नागरिक आहेत ते घुसण्याचा प्रयत्न जे आहे ते पुन्हा एकदा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा पूर्ण बँड्रा स्टेशनचा ईस्टचा संपूर्ण भाग आहे. या ठिकाणीच मोठ्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या होत्या. अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर पोलिसांकडून ज्या आरोपी आहेत त्या आरोपींना धरण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक नागरिक जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी विरोध जो आहे तो दर्शवून आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत एका पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा लागल्याचं
हाताला अनेक दगड किंवा पायाला सुद्धा दगड लागण्याचं जे आहे ते दृश्यांमध्ये आपण बघतोय। एकंदरीत ही मोठी कारवाई आहे आणि अचानक पोलिसांवरती दगड भिरकवल्यामुळं मोठं जे संकट आहे ते पोलिसांवरती सुद्धा आलेलं आहे। अनेक जे कर्मचारी आहे जे तोडक कारवाई करत होते त्यांच्यावरती सुद्धा जी दगड आहेत ती लागल्यामुळे त्यांना सुद्धा उपचारण्यासाठी अँब्युलन्स किंवा इतर पोलिसांच्या ज्या गाड्या मिळतील त्या गाड्यातून हॉस्पिटलकडे रवानगी करण्यात आलेली पाहायला मिळते। खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, खरं तर 2021च्या सर्वेक्षणामध्ये पात्र ठरणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या सुद्धा सुरक्षेचं पालन करावं, म्हणजे त्या झोपडपट्टीधारकांचे जे हक्क आहेत त्या संदर्भात सुद्धा विचार करावा असं सुद्धा न्यायालयानं निर्देश दिले होते। मात्र एकंदरीतच आता सध्याची जी परिस्थिती पाहतोय या ठिकाणची, तर ती परिस्थिती सहजासहजी शांत होणं काही शक्य दिसत नाही, तशी चिन्ह तरी दिसत नाहीयेत। नक्कीच तेच तर आव्हान मुंबई पोलिसांपुढे आहे, रेल्वे पोलिसांसोबत पुढे आहे की शांततेची संपूर्ण कारवाई व्हावी। कारण हा संपूर्ण प्रश्न आहे तो 2017 पासून आहे। 2017 पासून न्यायालयात प्रविष्ट होता। अनेक खरं तर या वेळेला अनेक सुनावण्या ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। सुनावण्या दरम्यान वेगवेगळी जी निरीक्षण आहे ते खरं तर कोर्टाने सुद्धा नोंदवलेलं होतं। मात्र अखेर कोर्टाचाच निर्णय आहे आणि त्यामुळे आज ना उद्या हे जे रेल्वे प्रशासनाला जी संपूर्ण कारवाई ती करावीच लागणार होती आणि त्याच अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती।